श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, भारतवर्षाचा हा भरत राजा गंडकी नदीच्या काठावरती तप करत असताना एकदा स्नान करून नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून प्रणवाचा जप करीत 3 मुहूर्तपर्यंत नदीकाठी बसून राहिला. राजा त्याचवेळी तहानेने व्याकुळ झालेली एक हरिणी पाणी पिण्यासाठी एकटीच त्या नदीच्या तीरावर आली. ती पाणी पित असतानाच जवळ गर्जना करणाऱ्या सिंहाची लोक भयंकर आरोळी तिच्या कानावर पडली. स्वभावतः भित्री साशंक नजरेने आजूबाजूला पाहत जात असता जेव्हा तिच्या कानावरती भीषण आरोळी पडली, तोच सिंहाच्या भीतीने तिचे काळीज धडधडू लागले आणि डोळे भयभीत झाले. तहान तर अजून भागलीच नव्हती, पण आता प्राण वाचले पाहिजे म्हणून भयभीत होऊन एकदम नदी पार करण्यासाठी तिने उडी मारली. राजा, काही कर्मयोग, तिच्या पोटामध्ये गर्भ होता. उडी मारतावेळी अत्यंत भयभीत झाल्यामुळे तिचा गर्भाशयातून बाहेर येऊन नदीच्या प्रवाहात पडला. सिंहाच्या भयाने लांब उडी मारल्यामुळे त्या हरिणीचा गर्भपात झाला. त्यामुळे कळपापासून ताटातूट झाल्याने ती अत्यंत दुःखी झाली. त्यातच उडी मारताना एका दरीत कोसळून मरण पावली. राजर्षी भरताने बिचारी हरिणाचे पाडस आपल्या आईची ताटात उठवून नदीच्या प्रवाहात वाहत आहे असं पाहिलं. त्याला त्याची दया आली आणि त्यांनी मातृहीन पाडसाला आपल्या आश्रमात घेऊन आला. त्या पाडसाविषयी भरताची ममता दिवसेंदिवस वाढू लागली. तो नेहमी या हरणाच्या पाडसाचं पालनपोषण करणं, त्याचं लाड करणं, त्याला चुचकारणं यासारख्या चिंतेतच मग्न झाला. थोड्याच दिवसात त्याचे यम, नियम, भगवत पूजा, आवश्यक कृत्ये एक एक करून कमी कमी होत सगळे बंदच झाले. त्याला कायम एकच ध्यास लागला, या हरणाच्या पाडसाला व्यवस्थित सांभाळायचं. त्याचा आता असा विचार सुरू झाला, पहा ना, केवढी खेदाची गोष्ट आहे. या गरीब बिचाऱ्या मृग पाडसाला कालचक्राच्या वेगाने आपला कळप, आपले बांधव यांपासून लांब सारून माझ्याजवळ आणून सोडले. हे मलाच आपलं मातापिता, भाऊबंद आणि कळपातील सोबती समजत आहे. त्याला माझ्याशिवाय इतर कोणाचीही माहिती नाही आणि माझ्यावरच याचा पूर्ण विश्वास आहे. शरणागताची उपेक्षा करणाऱ्यातील दोष मी जाणतो, म्हणून मग आता सर्व प्रकारे दोषबुद्धी सोडून या माझ्या आश्रिताचे चांगल्या तऱ्हेने पालनपोषण करणे, लाड करणे हे माझे कर्तव्य आहे. हळूहळू त्या हरणाबद्दल त्याची आसक्ती वाढली, ममत्व वाढलं. शांत स्वभावाचे आणि गरिबांचे हितचिंतक सज्जन अशा शरणागताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मोठ्यातल्या मोठ्या स्वार्थाचाही त्याग करतात, कधी त्याची पर्वा करत नाही. अशा प्रकारे त्या हरणाच्या पाडसामध्ये आसक्ती वाढत गेल्याने उठता, बसता, झोपता, फिरता, कुठेही थांबता आणि भोजन करतेवेळीसुद्धा त्याचे चित्त त्याच्या स्नेहपाशामध्ये बांधलेले राहत असे. जेव्हा त्याला दर्भ, फुलं, समिधा, पानं, फळं, मुळं आणायची असेल तेव्हा तो लांडग्या आणि कुत्र्यांच्या भीतीने त्याला बरोबर घेऊन वनात जात होता. आता हरणाचंच पाड असते. इकडे तिकडे कवळं गवत, घास पाहिला की भाबडेपणाने हरणाचं पाडच थांबत होतं. तेव्हा तो अत्यंत प्रेमळ मनाने, दयाबुद्धीने त्याला आपल्या खांद्यावर घेत होता. कधी कडेवर घ्यायचा, कधी छातीशी धरून त्याचे लाड करायचा. यालाही आनंद वाटायचा, त्या हरणाच्या बाळालाही आनंद वाटायचा. राजराजेश्वर भरत
नित्यनैमित्तिक कर्म करतेवेळी सुद्धा मध्येच उठून त्या पाडसाला पाहत होता आणि जेव्हा त्याच्यावर त्याची दृष्टी पडली तेव्हा त्याने चित्त शांततेचा अनुभव घ्यायचा. त्याला आशीर्वाद देत तो म्हणायचा, वत्सा, तुझे सर्वत्र कल्याण असो. जर ते कधी दृष्टीस पडले नाही तर पैसा चोरीला गेलेला गरीब माणूस ज्याप्रमाणे व्यथित होतो, चित्त अत्यंत उद्विग्न होतं, त्याप्रमाणे पाडसाच्या विरहाने अंतःकरण व्याकुळ होऊन करुणेने त्याच्याविषयी शोक उत्पन्न व्हायचा. मनात म्हणायचा, आईविना असलेलं गरीब पाडस दुष्ट पारध्यासारखी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या पुण्यहीन नीचावर विश्वास ठेवून राहिलं आणि आताही मला आपला मानून मी केलेल्या अपराधांची सत्पुरुषांप्रमाणे मला क्षमा करून परत येईल ना, असा मनामध्ये विचार करायचा. तेवढ्यात हरणाचं पाडस दिसलं की आनंद वाटायचा. मंडळी, काळ पुढे पुढे जात होता. एक दिवस हरणाचं पाडस असते. त्यांनी एक हरणाचा कळप पाहिला आणि त्या कळपाबरोबर हे पाडस निघून गेलं. आता राजाला त्याच्याशिवाय करमत नव्हतं. त्याला काही अडचण नव्हती, पण राजाला अडचण होती. जेव्हा हरणाचं पाडस दिसत नाहीये तेव्हा राजा व्यथित झाला. इतका व्यथित झाला की शोकाने त्या हरणाचा शोध घेत फिरतोय. मनामध्ये सारखा सारखा विचार त्याच्या येतोय. त्यांनी केलेले लाड, त्यांनी त्या लाडाला दिलेला प्रतिसाद, हे सगळं आठवूनसुद्धा राजा उद्विग्न होतोय. काय मंडळी, शेवटी आसक्ती कोणाचीही असो, ती आसक्तीच आहे. एवढ्या भगवत भजनाकरता, आराधनेकरता, योगानुष्ठानाकरता हा आपलं घर दार राज्य सगळं सोडून आला होता. पण हे सगळं सोडून येऊनसुद्धा भगवंताच्या आराधनेपासून बाजूला झाला. हे मंडळी, खरं सांगू का, एवढ्या तत्त्वज्ञानी महापुरुष हे खरं म्हणजे तुमच्या माझ्याकरता चाललं आहे. कारण बहुधा आपली अशी स्थिती होती, आपली जी उपासना आहे, या उपासनेमध्ये खंड पडण्याचं कारणच ममत्व आहे. बऱ्याच वेळा आपण सुद्धा मोहामध्ये अडकतो आणि आपली उपासना, आपलं नित्यकर्म, जे काही आपण भगवंताविषयी करायचं ठरवलं आहे, ते सगळं कुठेतरी मागे पडायला लागतं. राजाचं तर निमित्त आहे. तुमच्या माझ्यासारख्याला ही शिकवण नक्की आहे की खरंच आहे, आपण आपली उपासना सोडून, आपलं भगवत भजन सोडून, काही जे आपण भगवंताची छोटी मोठी सेवा करत असू, पण त्या सेवेपासून विमुख होऊन आपण आपल्या मायेमध्ये गुंतणं किती घातक होऊ शकतं, यासाठी हे चरित्र नक्की घडलं असावं. मंडळी, एक दिवस काळ, अटळ असा प्रबळ वेगवान भयंकर काळ, उंदराच्या बिळात साप घुसावा त्याप्रमाणे भरताच्या शरीरात घुसला. त्यावेळीसुद्धा ते पाडस सारखं त्याच्या डोळ्यासमोर दिसत होतं. त्याला अशा स्थितीत पाहून त्याचे चित्त त्याच्यातच गुंतून राहिलं. अशा प्रकारच्या आसक्तीमध्ये हरणाबरोबरच त्याने शरीराचाही त्याग केला. नंतर अंतकाली भावनेप्रमाणे इतर सामान्य मनुष्यांप्रमाणे त्याला मृग योनीच मिळाली, म्हणजे राजाला हरणाच्या जन्माला यावं लागलं. परंतु त्याची पूर्वजन्मस्मृती मात्र नष्ट झाली नव्हती. भगवत आराधनेच्या प्रभावाने या योनीतसुद्धा मृगरूप येण्याचे कारण जाणून तो अत्यंत पश्चाताप करीत म्हणू लागला, अहो, केवढी खेदाची गोष्ट आहे. मी संयमशील महानुभावांच्या मार्गापासून भ्रष्ट झालो. वास्तविक मी मोठ्या धैर्याने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकांत आणि पवित्र वनाचा आश्रय घेतला होता. तिथे राहून जे चित्त मी सर्व भूतात्मा श्री वासुदेवांमध्ये निरंतर त्यांच्याच गुणांचे श्रवण मनन संकीर्तन करून, तसंच प्रत्येक क्षण त्यांचीच आराधना आणि स्मरण इत्यादींनी सफल करून स्थिर भावाने पूर्णपणे त्यांच्यातच लावलं होतं, पण अज्ञानी अशा माझे तेच मन अकस्मात एका लहानशा हरिणी शिशूच्या मागे लावून आपल्या ध्येयापासून ढळलं. त्यांनी आपली जागा सोडली. खरंच आहे मंडळी, एकही क्षण चुकता कामा नये. असं म्हटलंय ना की कोणत्याही क्षणी निर्णय बदलू शकतो. मनामध्ये विचार करतोय, हरिण बनलेल्या राजर्षी भरताच्या मनामधला वैराग्य भाव जागृत झाला. ती लपवून ठेवून त्याने आपल्या हरिणी मातेचा त्याग केला आणि तो जन्मभूमी कालंजन पर्वतावरून
पुन्हा शांत स्वभावाच्या मुनींना प्रिय अशा पुलस्त आणि पुलह ऋषींच्या आश्रमात भगवंताच्या शालग्राम तीर्थामध्ये आला. तिथेही काळाची प्रतीक्षा करीत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटाच राहून तो सुकलेली पानं, गवत, वेली यांचा पाला खाऊन पोट भरीत मृगयोनीची प्राप्ती करून देणाऱ्या प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला. शेवटी त्याने आपले अर्धे शरीर गंडकी नदीच्या पाण्यात बुडवून सोडले. मनामध्ये चाललं होतं ना सारखं की काय करावं, केन प्रकारे माझा उद्धार झाला पाहिजे. किती मायेमध्ये अडकून मी ह्या अनावश्यक योनीमध्ये आलो. खरं म्हणजे मुक्तीच्या अवस्थेपर्यंत जाणार होतो, पण शेवटी नाईलाजाने जन्म घ्यावा लागला. तुकाराम महाराज म्हणले. म्हणून तर मंडळी भगवंत पण म्हणतोय की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्या कलेवर. भगवंताचं स्मरण करून देह सोडावा तर भगवंताची कृपा निदान अंतिम श्वास घेताना तरी मुखात नाम राहो, डोळ्याने राम पाहो, विश्वात राम भावो, अंतिम श्वास घेता गंगेचे नीर जाणा, स्पर्शावे तुलसी पाना, संतास पाठवाना, अंतिम श्वास घेता शैथिल्य ते नसावे, डोळ्यात तेज असावे, चैतन्य देहि वसावे, अंतिम श्वास घेता. भगवंताचं नाम अंतिम श्वासाच्या वेळेला आपल्याला आलंच पाहिजे. मुखामध्ये तर आलंच पाहिजे, अंतःकरणामध्ये भगवंताची आठवण आलीच पाहिजे. आणि यासाठी सातत्याने त्याच्या स्मरणामध्ये राहावं लागेल. त्याच्याशी संबंध प्रेमाचा जोडावा लागेल. आजूबाजूचे सगळे विश्वातले जेवढे काही आपलेसे वाटणारे जे काही पदार्थ आहेत, या सगळ्या पदार्थांबद्दल कुठेतरी मनामध्ये विरक्ती निर्माण झाली पाहिजे. कधीतरी झाली पाहिजे. नाही सुरुवातीला, पण निदान शेवटच्या श्वासापर्यंत तरी ही बैठक बसवता आली पाहिजे, ही बैठक करता आली पाहिजे, जेणेकरून या जन्ममरणाच्या फेऱ्यातनं बाहेर पडता येईल. मंडळी, राजा भरत, या भारतवर्षाचा राजा, तपश्चर्येच्या निमित्ताने गंडकी नदीच्या काठावरती गेला. पण एका हरिणीच्या बालकाच्या मोहामध्ये पडून त्याला हरिणीचा जन्म मिळाला. हरिणीचा जन्म मिळाला. केन प्रकारे आपल्याला हा देह संपायचा आहे याची वाट पाहत पाहत गंडकी नदीमध्ये अर्ध शरीर पाण्यामध्ये बुडवून सोडून दिलं. शेवटी त्या हरणाचा देह सुटला आणि राजाला पुन्हा एकदा देह मिळाला मानवाचा. कसा मिळाला, कुठे मिळाला आणि पुढे राजाचं काय झालं, उद्याच्या चरित्रामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.